नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि आज आपण ठाण्यात आहोत। आता ठाण्यात जर काही अवस्था बघितली तर ठाण्यामधील सुद्धा मराठी रिक्षावाल्यांचा टक्का हा पूर्ण कमी झालेला आहे आणि इथं भैया लोकांची मोठी लॉबी वाढत आहे। तर मी मराठी लोकांना एवढंच आव्हान करणार आहे की बाबा लायसन बिल्ला तुमच्याकडे असेल तर पोलीस रिपोर्ट करा, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा काय वास्तव्याचा प्रूफ म्हणजे लाईट बिल किंवा राशन कार्ड, वोटिंग कार्ड हे सगळं घेऊन RTOला जावा। 500 रुपयाची रिक्षा परमिटसाठी अर्ज करा आणि ताबडतोब रिक्षाचं परमिट काढा। हा स्वयंरोजगार आहे आणि एक पाळी रिक्षाची चालवा आणि आपला व्यवसाय चालू करा आणि एक पाळी तुम्ही भाड्यानं देऊ शकता। पण हा व्यवसाय स्थानिकांचा आहे आणि कामधंदा लागेपर्यंत हा परवाना वापरायचा असतो, दुसऱ्याला कोणाला घेता येत नाही। आणि आपलं कामधंदा दुसरा नोकरी लागेपर्यंत जरूर तुम्ही रिक्षा टॅक्सीचा परवाना काढा आणि मग स्वयंरोजगार करा। शासन त्याला भाडं ठरवून देत असतं, हे मात्र रिक्षावाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आता ठाण्यातसुद्धा मुंबईची तर अवस्था 90% भैयाजीच आहे। आता ठाण्याची जी अवस्था आता मोठी बेकार होत चाललेली आहे, कारण इथं सगळे भैयाजीच आता ठाण्यामध्ये सुद्धा आहेत रिक्षावाले आणि धनाना ते परमिट काढत असतात। म्हणजे अतिक्रमण तर नुसतंच आपण म्हणतो भैयाजी भैयाजी भैयाजी, पण आपण का परमिट काढत नाही? काढायचं, हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे, स्वयंरोजगारच आहे। आपल्याला कामधंदा लागेपर्यंत आपण व्यवसाय करायचा आहे। जर नोकरी बिकरी लागली तर ते परमिट सलेंडर करायचं आहे, शासनाला परत द्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। तर प्रत्येक मराठी लोकांना रिक्षाचं परमिट, ज्यांच्याकडे लायसन बिल्ला आहे त्याने रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा आणि स्वयंरोजगार चालू करा। जर तुमच्याकडे लायसन बिल्ला जरी नसला तरी तुम्ही लायसन बिल्ला काढा आणि रिक्षाचं परमिट काढा आणि स्वयंरोजगार करा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।